नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नितेश शिंदे स्पीक्स या YouTube चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय. थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला YouTube वरती व्हिडिओ जे आहेत ते टाकता आले नव्हते. मात्र आता आपण याच्यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आगामी सरळ सेवा परीक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या घडामोडींचा आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून सराव करून घेणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती विशेष घडामोडी बघणार आहोत 2021-22 या वर्षामध्ये, जेणेकरून आपल्याला आगामी पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील आणि जी स्पर्धा सध्या चाललेली आहे त्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकता येईल. तर सुरू करूयात आजचं आपलं लेक्चर, ते म्हणजे पोलीस भरती विशेष चालू घडामोडी 2021 आणि 22 वर्षामध्ये. इंटरपोल ही जी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे, या इंटरपोलची 90वी महासभा नुकतीच भारतामध्ये पार पडली आणि यामुळं 2022 ची कुठं पडली असा प्रश्न आपल्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे. 2022 ची 90वी आकडा पण लक्षात ठेवा, 90वी महासभा आहे आणि या भारतामधील दिल्ली या ठिकाणी पार पडली. भारतामध्ये इंटरपोलची महासभा पार पडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 1997 मध्ये 25 वर्षापूर्वी भारतामध्ये इंटरपोलची महासभा पार पडली होती. परंतु आपल्याला बेसिक मध्ये सुद्धा माहिती बघण्याची सवय, त्यामुळे आपण बेसिक न जाऊ इंटरपोलला. इंटरपोल काय आहे तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना, मराठी सांगायला झालं तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे. देशभरामध्ये ज्यावेळेस काही गुन्हे होतात, एखादा गुन्हेगार गुन्हा करून आंतरराष्ट्रीय दुसऱ्या देशात वगैरे पळून जातो, त्यावेळेस एखाद्या देशाला सहाय्य करण्यासाठी इंटरपोल असते. याची स्थापना 1923 ला झाली होती. लिओन्स फ्रान्स या ठिकाणी असणार किंवा फ्रान्स देशामध्ये असणारे जे शहर आहे लिओन्स, ह्या लिओन्स येथे या इंटरपोलचं मुख्यालय आहे. इंटरपोलचे प्रमुख सध्या, आता इथं ज्यावेळेस तुम्ही बघाल इंटरपोलचा हा सिम्बॉल आहे, ठीक आहे, आणि हेडक्वार्टर लिओन्स फ्रान्स मधला आहे. प्रेसिडेंट प्रमुख अहमद नासिर अल रायसी हे त्याचे प्रेसिडेंट आहेत. युनायटेड अरब अमिरातचे UAE या देशाचे असणारे अहमद नासिर अल रायसी नुकतीच मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांची इंटरपोलच्या प्रमुखपदी निवड झालेली आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंटपणे तुम्ही लक्षात ठेवा. फाउंडेड किंवा त्याची स्थापना 1923 ला ऑस्ट्रेलिया शहरातल्या व्हिएन्ना येथे झाली होती. मात्र मुख्यालय फ्रान्स मधील लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं आहे. कितवी महासभा आहे? 90वी. कुठं भरली? भारतामधील दिल्ली या ठिकाणी. कितव्यांदा भरली तर दुसऱ्यांदा भरलेली आहे. महाराष्ट्र राज्यानं नवीन राज्यगीत घोषित केलेलं आहे. अतिशय IMP घडामोड आपण बघूया त्याला, कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रानं असं त्याचं आपलं राज्यगीत जे आहे ते डिक्लेअर केलेलं आहे. आणि गरजा महाराष्ट्र माझा हे आता महाराष्ट्राचं ऑफिशियल राज्यगीत असणार आहे. ज्याचे कवी किंवा गीतकार आहेत, ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे, ते आहेत राजा बडे. या गीताला संगीत देण्याचं काम श्रीनिवास खळे यांनी केलं होतं आणि गायक या गीताचे होते शाहीर साबळे. महाराष्ट्रानं ऑफिशियली जय जय महाराष्ट्र माझा किंवा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत ऑफिशियल आपलं राज्यगीत डिक्लेअर केलेलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा म्हणण्यापेक्षा गरजा महाराष्ट्र माझा हे इम्पॉर्टंट आहे, हे नाव लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल, राज्यपक्षी, राज्यफळ, राज्य कांदळवन वृक्ष हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी परीक्षेसाठी, सरळ सेवा भरतीला. आणि आत्ताचं हे राज्यगीत सुद्धा आहे, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या दृष्टीने पुढची महत्वाची घडामोड आहे. बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र म्हणून मीनाक्षी वाळके यांना गौरवण्यात आलेलं आहे. आता बांबू वुमन असं का म्हटलेलं आहे बघा, जो विदर्भाचा भाग आहे त्या विदर्भाच्या भागामध्ये बांबूचं उत्पादन हे भरपूर प्रमाणात केलं जातं. त्याचबरोबर इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं आदिवासी बहुल समाज आहे, त्या आदिवासी बहुल समाज हा बांबूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करत असतो. त्यांच्या उत्पन्नाचं साधन हे बांबू असतं. मात्र या बांबूपासून जर अनेक कलाकृती बनवल्या तर मार्केटमध्ये त्याला किंमत मिळते, पैसा मिळतो. त्यांचं आदिवासींचं अर्थचक्र चालू होतं, त्यांचं जीवनमान सुधारतं. म्हणून मीनाक्षी वाळके यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनी काय केलं की आदिवासी महिला ज्या आहेत त्या आदिवासी महिलांना बांबू या कलेचे धडे दिले. त्यांना बांबूपासून वेगवेगळ्या कशा वस्तू बनवता येऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की कशा प्रकारे बांबूच्या वेगवेगळ्या कलाकुसरी इथं बनवलेल्या आहेत, ज्याला मार्केटमध्ये किंमत आहे. जेणेकरून काय होतं की ज्यावेळेस ह्याला एक्सपोज केलं जातं मोठ्या लेवलला, शहर लेवलला, त्यावेळेस तिथे त्यांना चांगला पैसा मिळतो आणि त्यांचं जीवनमान सुधारतं. म्हणजे बांबू या जे या कलेचे धडे मीनाक्षी वाळके यांनी आदिवासी महिलांना दिल्या, त्यांचं जीवन सुधारवलं. म्हणून बांबू वुमन ऑफ महाराष्ट्र म्हणून कोणाला गौरवण्यात आलेलं आहे तर मीनाक्षी वाळके यांना गौरवण्यात आलेलं आहे. त्या
चंद्रपूर या जिल्ह्यामधील आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत ही दुसरी अतिशय महत्वाची चालू घडामोडी आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच विजेवरती चालणारी पहिली वातानुकूलित बस तयार करण्यात आलेली आहे. वातानुकूलित म्हणजे आपली AC बस सेवा, AC एअर कंडिशनिंग, आणि ते पण विजेवरती चालणारी इलेक्ट्रिक असणार आहे. आता इलेक्ट्रिक AC बस म्हणजे सर्वसामान्यांसाठी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आणि त्याला कोणाचं नाव दिलेलं आहे तर शिवाई इलेक्ट्रिक बस असं नाव देण्यात आलेलं आहे. फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल नाव शिवाई. ही महाराष्ट्रातील पहिली अशी इलेक्ट्रिक बस आहे जी AC असणार आहे आणि ती कुठून कुठं धावली तर ती पुणे ते अहमदनगर या रोडवरती धावलेली आहे. आणि ही शिवाई इलेक्ट्रिक बस ज्यावेळेस एकदा चार्जिंग केली जाईल ती जवळजवळ 250 किलोमीटर ती जाते. आता शिवाई इलेक्ट्रिक बस बघितल्याच्या नंतर आपण जर बेसिक मध्ये बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिली आपली जी लाल परी आहे ती लाल परी 1948 साली धावली होती आणि ती सुद्धा पुणे आणि नगर या दोन शहरांच्या दरम्यानच धावली होती. आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्रातली पहिली AC इलेक्ट्रिक बस सुद्धा पुणे आणि अहमदनगर याच महामार्गावरती धावलेली आहे, जिचं नाव शिवाई असं करण्यात आलेलं आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये पहिलं असं पाठ्यपुस्तक संग्रहालय उभारलं जाणार आहे आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. देशातील पहिलं पाठ्यपुस्तक संग्रहालय. आपण सगळ्यांनी लहानपणापासून ज्यावेळेस आपण शाळेत जात होतो त्यावेळेस वेगवेगळे अगदी बालवाडीपासूनची पुस्तक आपल्याला माहिती आहेत. तर बालभारती हे जे महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची संस्था आहे ती देशातील पहिलं संग्रहालय पुस्तकांचं उभारणार आहे आणि ते म्हणजे पुण्यामध्ये उभारण्यात येणार आहे. पुणे येथे बालभारती मार्फत देशातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय निर्मिती करणार असून बालभारतीच्या ग्रंथालयात 1867 पासूनची दुर्मिळ पुस्तके ही जपून ठेवलेली आहेत आणि त्याचंच आता एक संग्रहालयात रूपांतर होणार आहे. तसेच भारतातील अन्य राज्यातील पाठ्यपुस्तकं सुद्धा आपल्याला इथं पाहता येणार आहेत. त्याचं उद्दिष्ट हेच आहे की तुम्हाला सगळं पुस्तकांचं स्वरूप आणि इतिहास या सगळ्या गोष्टी त्या संग्रहालयात बघायला मिळतील. ठिकाण फक्त खूप इम्पॉर्टंट आहे पुण्यामध्ये. आणि उभारणार आहे कोण तर आपल्या महाराष्ट्राची जी पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधक मंडळ जे आहे ज्याला आपण बालभारती असं म्हणतो ती उभारणार आहे. आणि बालभारतीचं मुख्यालय सुद्धा आपल्या महाराष्ट्रातलं कुठे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बालभारतीचं मुख्यालय सुद्धा हे पुण्यामध्येच आहे आणि याच पुण्यात देशातील, महाराष्ट्रातील नव्हे, देशातील पहिलं पाठ्यपुस्तक संग्रहालय उभारण्यात येणार आहे. अतिशय इम्पॉर्टंट घडामोडी आहे. सुरुवात करूयात अतिशय महत्वाच्या घडामोडीपासून. रशिया आणि युक्रेन हे युद्ध अतिशय चर्चेमध्ये होतं आणि त्या संदर्भात आपल्याला आता माहिती घ्यायची आहे. तर नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन यामध्ये युक्रेनचा सहभाग यावरून हे युद्ध जे आहे ते सुरू झालं होतं. आणि मग या युद्धाची सुरुवातीची तारीख आहे ती आहे 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी पासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाला सुरुवात झाली आणि रशियानं युक्रेनवरती हल्ला केला आणि यामध्ये जो युक्रेनचे महत्वाचे दोन ठिकाण रशियानं आपल्या ताब्यामध्ये घेतली आणि त्याला एक स्वतंत्र प्रदेशाचा दर्जा दिला. ते म्हणजे हे लुहान्स्क आणि तुम्ही मॅप मध्ये बघू शकता हे लुहान्स्क आणि हे डोनेट्स्क हे जे दोन ठिकाण आहेत ते पूर्णपणे ताबा सुरुवातीला मिळवून नंतर मग हे जे खालचे देश आहेत खालचे जे भाग आहेत त्याच्यामध्ये कोर्सन असेल किंवा झापोरंझिझिया असेल हे भाग नंतर रशियाने आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली. मात्र हे युद्ध वेगवेगळ्या पद्धतीने इम्पॉर्टंट होतं. वेगवेगळ्या मुद्द्यावरती हे युद्ध पुढे चालत होतं. वेगवेगळे देश त्याच्यामध्ये उतरत होते. नेमकं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते आपण याच्यामध्ये बघूयात. बघा, सर्वप्रथम तर ह्या युद्धाची सुरुवात 24 फेब्रुवारीला झाली. आता रशियाची जर बेसिक माहिती बघायला गेली तर रशियाचे चलन हे रुबल आहे. रशियाची राजधानी ही मॉस्को आहे आणि रशियाचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती हे प्रश्न आपल्याला सरळ परीक्षेला इम्पॉर्टंट आहे. त्यांचं नाव आहे व्लादिमीर पुतीन. यांच्या या धोरणामुळे हे युद्ध सुरू झालं. जर युक्रेनची माहिती बघितली तर युक्रेनचं चलन हे युक्रेनियाचं रेवनिया आहे आणि राजधानी कीव आहे. ही कीव राजधानी सुद्धा खूप चर्चेमध्ये होती. आणि व्लादिमीर झेलेन्स्की हे सध्या प्रमुख आहेत युक्रेनचे आणि हे सुद्धा बऱ्याचदा चर्चेमध्ये होते. याच देशामध्ये युक्रेनमध्ये जे भारतीय लोक अडकली होती त्या भारतीय लोकांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली होती. हे भारत सरकारनं सुरू केली होती. याच्यावरती एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि हे युद्धाचं जसं आपण म्हटलं की
आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे शांतता प्रस्थापित करणं आवश्यक असतं ते काम युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं आहे. मुळातच दुसरं महायुद्ध जे झालं संपलं ऍक्च्युली 1945 ला, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरच लगेच युनोची स्थापना यासाठी केली होती की जगभरामध्ये शांतता नांदावी. आणि मग हे जे रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यामध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननं रशियाला विनंती केली की हे युद्ध थांबवावं, या युद्धामध्ये पुढे जाऊ नये. रशियाने याच्यामध्ये कुठेही कमी पडला नाही आणि रशियाने त्यांची ती गोष्ट चालू केली. म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या मानवी हक्क परिषदेतून रशियाला निलंबित करण्यात आलं आणि रशियाच्या जागी या युनायटेड नेशन ह्युमन राईट कमिशन, ज्याला UNHRC असं पण म्हणतात, ते UNHRC मधून रशियाला निलंबित केलं आणि त्याच्या जागी झेक रिपब्लिक किंवा झेक प्रजासत्ताक या देशाची निवड रशियाच्या जागी केलेली आहे. यानंतर अजून 2 महत्वाच्या घडामोडी या रशिया युक्रेन युद्धाबद्दल मी तुम्हाला सांगतो. त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट घडामोड म्हणजे युरोपियन युनियन जे आहे त्या युरोपियन युनियनने जे काही युक्रेनचे नागरिक आहेत ज्यांनी अत्यंत धैर्यानं या युद्धाचा सामोरे गेले, त्या युद्धाचा पाडाव केला, पाडाव म्हणण्यापेक्षा सामोरे गेले, त्या युक्रेनियन नागरिकांना युरोपियन युनियनने एक पुरस्कार दिला. तो 2022 चा सखारोव पुरस्कार. लक्षात ठेवा, 2022 चा जो सखारोव पुरस्कार आहे युरोपियन युनियनचा, तो संपूर्ण युक्रेनियन नागरिकांना देण्यात आला. त्याचबरोबर 2021 मध्ये जो काही नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आहे, नोबेल प्राइज विनर रशिया या देशाचे असणारे, हे खूप इम्पॉर्टंट आहे, रशिया देशाचे असणारे द्रामित्री मुरातोव यांनी आपलं हे नोबेल प्राइज रशियन देशांना जे युक्रेनियन नागरिक आहेत ते युक्रेनियन नागरिकांना आपलं जे नोबेल पुरस्कार आहे तो नोबेल पुरस्कार त्यांना दान केला किंवा त्यांना डेडिकेट केला. तर हे 2 इम्पॉर्टंट गोष्टी सुद्धा आहेत. पहिले काय, तर युरोपियन युनियनचा 2022 चा सखारोव पुरस्कार युरोपियन युनियनचा तो युक्रेनियन नागरिकांना दिला आणि त्याच युक्रेनियन नागरिकांसाठी नोबेल पुरस्कार विजेते द्रामित्री मुरातोव यांनी आपला नोबेल पुरस्कार डेडिकेट केला. तर ह्या संपूर्ण घडामोडी रशिया युक्रेन युद्धाच्या आगामी आपल्या संपूर्णतः परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर भारतात धावली पहिली खाजगी रेल्वे, जी कोणत्या अंतर्गत होती, भारत गौरव योजनेअंतर्गत, आणि ती महाराष्ट्रातील एका ठिकाणाहून धावलेली आहे. हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ती कुठून कुठे धावली बघा, तर ती कोइंबतूर पासून शिर्डी पर्यंत धावली आणि या रेल्वेमध्ये जवळजवळ 810 प्रवासी होते, कोइंबतूर ते शिर्डी. आता याचा जो फोटो आहे, हा फोटो तुम्हाला इथे दिसत असेल, साऊथर्न रेल्वेने सुरू केली, म्हणजे साऊथर्न म्हणजे आपली दक्षिण रेल्वे, त्यांनी सुरू केलेली आहे ही. आणि इथं फर्स्ट भारत गौरव ट्रेन हे सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल, टू शोकेस इंडियाज रिच कल्चर हेरिटेज अँड मॅग्निफिसंट हिस्टॉरिकल प्लेसेस टू पीपल ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये अजून मोलाचा वाटा घालणारे जे काही ठिकाणं असतील ती ठिकाणं भारतीय नागरिकांनाच नव्हे तर परकीय नागरिकांना सुद्धा या ट्रेनच्या माध्यमातून माहिती व्हावी, दाखवण्यात यावी, त्याची माहिती मिळावी, यासाठी ही भारत गौरव योजना चालू केलेली आहे. आणि कोइंबतूर पासून शिर्डी पर्यंत पहिली भारत गौरव ट्रेन ही सुरू झालेली आहे. अतिशय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, लहान मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केंद्रीय स्तरावरती असणारा हा आयोग आहे, ज्या आयोगाची स्थापना 2007 साली झाली होती, 2005 च्या चाइल्ड राईट ऍक्ट नुसार. आता हा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग कशासाठी चर्चेमध्ये ते आपण बघू. मार्च 2022 ला नुकताच या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचा स्थापना दिवस दिल्लीमध्ये साजरा करण्यात आला होता आणि त्यावेळी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे नवीन ब्रीदवाक्य हे घोषित करण्यात आलेले आहे. त्याचं नाव आहे भविष्यो रक्षति रक्षितः. म्हणजे लहान मुलांचं भविष्य हे जर आपण राखलं तर ते नक्कीच चिरकाल राखलं जाईल, असं त्याचं ब्रीदवाक्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. परीक्षेमध्ये आपल्याला कदाचित नुकतेच कशाचे ब्रीदवाक्य भविष्य रक्षति रक्षितः असं करण्यात आलेले किंवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे ब्रीदवाक्य खालीलपैकी काय करण्यात आलेले आहे, असा कोणत्याही प्रकारे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. यामुळं हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष हे प्रियंक कानुनगो हे आहेत. याचबरोबर महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली
की महाराष्ट्र बाल संरक्षण आयोग. तर महाराष्ट्र बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच सुशीबेन शहा यांची निवड करण्यात आलेली आहे आणि केंद्रीय स्तरावरती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो आहेत, ज्यांना नुकतीच आपल्या पदाची मुदतवाढ सुद्धा मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजून लेक्चर पुढे आहे आपलं, मात्र एक थोडीशी आनंदाची बातमी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मला द्यायची आहे. ती म्हणजे की आपलं नवीन ऍप आलेलं आहे, ऑलरेडी भरपूर दिवस आलेलंही आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत कन्सिस्टन्सी, ते आता मी देतच होतो. मात्र युट्यूब कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना ही गोष्ट माहित नाहीये, त्यांच्यासाठी की आपण नवीन ऍप आपलं काढलेलं आहे. आपल्या ऍपचं नाव आहे नितेश शिंदे अकॅडमी. या ऍपच्या माध्यमातून आपण काही कोर्सेस तुमच्यासाठी ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत आणि या कोर्सेसचा तुम्ही नक्की फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण जी कन्सिस्टन्सी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला काही कारणास्तव देता आली नव्हती, मात्र एक्झाम ओरिएंटेड नोट्स आणि चालू घडामोडीचा संपूर्ण कोर्स तुम्हाला आपल्या ऍप मध्ये मिळू शकतो आणि आपल्या ऍप मध्ये तुम्ही नक्कीच जाऊन या सगळ्या कोर्सची माहिती घेऊ शकता, कोर्स परचेस सुद्धा करू शकता. या ऍप डाउनलोड करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्णपणे आपल्या चालू घडामोडीच्या नोट्स, त्याचबरोबर व्हिडिओ आणि इतर विषयांच्या नोट्स सुद्धा मिळून जातील. त्या कोर्सच्या संदर्भात थोडक्यात माहिती तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो कोर्स आहे तो चालू घडामोडीचा कोर्स आहे. या कोर्स बद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. हा कोर्स ऑलरेडी 99% कम्प्लीट झालेला आहे. या कोर्समध्ये मी अराउंड आता 30 व्हिडिओ कम्प्लीट होतील. तर अराउंड 30 व्हिडिओज मी ऑलरेडी रेकॉर्ड केलेले आहेत. त्या 30 व्हिडिओच्या खालीच बरोबर व्हिडिओच्या खाली त्या नोट्स सुद्धा मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. 30च्या आसपास झालेल्या आहेत. त्याचबरोबर या महत्वाच्या घडामोडींची एक टेस्ट सिरीज सुद्धा मी लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये मला वाटते एक 8 टेस्ट ऑलरेडी अपलोड सुद्धा झालेले आहेत. आणि हा सर्व डाटा हा विषयानुसार मी एक पुस्तक टाईपच बनवलेला आहे. म्हणजे क्रीडा घडामोडी सेपरेट, पुरस्काराच्या घडामोडी सेपरेट, त्याच्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्ध सराव, म्हणजे असं एक फोल्डर बनवलेले आहे टॉपिक नुसार, आणि जेणेकरून त्याचा अभ्यास करणं एकदम सोपं जात आहे. आणि एक फोल्डर जरी तुम्ही ओपन केला, समजा पुरस्काराचा फोल्डर ओपन केला, तर समजा भारतरत्न पुरस्काराचा व्हिडिओ, त्याच्या खाली नोट्स, त्याच्यानंतर नोबेल पुरस्कार, त्याच्या खाली नोट्स, फिल्मफेअर अवॉर्ड, त्याच्या खाली नोट्स, म्हणजे अत्यंत सुशिक्षित आणि एक टापटीप कोर्स मी ऑलरेडी या चालू घडामोडीचा बनवलेला आहे आणि ह्या ऍप मध्ये आपल्या अवेलेबल आहे. त्याची किंमत मी फक्त आजच्या 31 डिसेंबरला ऑफर आहे, 249 रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं अवेलेबल होतंय. तुम्ही नक्की याचा फायदा घ्या. याची किंमत खूप मी कमी ठेवलेली आहे, कारण आपले सगळे जे विद्यार्थी मित्र आहेत ते अगदी सामान्य कुटुंबातून येत आहेत. पोलीस भरतीची परीक्षा असेल, त्याच्यानंतर तलाठी भरतीची परीक्षा असेल, आगामी येणारी वनरक्षक भरतीची परीक्षा असेल, झेडपीची परीक्षा असेल, शिक्षक भरती असेल, या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. गट ब आणि गट क ची येणारी जम्बो ऍड असेल, यामध्ये सुद्धा आपले बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत चालू घडामोडीच्या बॅचचे. आणि मला युट्यूब वरती तुम्हाला फ्रँकली सांगायचं झालं तर टेक्निकली गोष्टीमुळे आणि त्याचबरोबर माझ्या स्वतःच्या थोड्याशा अभ्यासाच्या ह्याच्यामुळे मला ती कन्सिस्टन्सी युट्यूब वरती ठेवता आली नाही. ज्यावेळेस मी फ्री होतो त्यावेळेस मी कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकत होतो, मात्र थोड्याशा वेळेच्या बंधनामुळे मला ती कन्सिस्टन्सी ठेवता आली नाही. त्याच्याबद्दल मी खरंच सगळ्यांना सॉरी म्हणतो. मात्र ऍप मध्ये हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तुम्ही नक्की याचा फायदा घेऊ शकता आणि हा व्हिडिओ कोर्सच्या चालू घडामोडीचा अगदी 249 रुपयामध्ये आहे. 31 डिसेंबरची ऑफर आहे, तुम्ही आजच घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक अवेलेबल करून दिली ऍप्लिकेशनची, तिथं जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आणि जरी काही तुम्हाला अडचण आली असेल तर 9284 92 25 09 या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप करायचा आहे. कॉल जे आहेत ते अवेलेबल नाहीयेत या नंबरवरती, तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि जर काय अडचण असेल तर मला सांगू शकता. त्याचबरोबर अजून एक कोर्स विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेला आहे आणि तो कोर्स आहे सामान्य ज्ञानच्या नोट्सचा. तर सामान्य ज्ञान विषयाच्या नोट्स मी अवेलेबल करून देतो. सामान्य ज्ञान विषयाचा व्हिडिओ कोर्स मी अजून लॉन्च केलेला नाहीये. व्हिडिओ कोर्स मी नक्की ज्यावेळेस माझ्या संपूर्ण अभ्यासाच्या ह्याच्यातून मोकळा होईल त्यावेळेस मी लॉन्च करेल. आत्ता लॉन्च केलेला नाहीये. मात्र जेवढ्या काही माझ्या नोट्स आहेत, पीपीटी प्रेझेंटेशन आहेत, मॅप्स आहेत, नकाशे भूगोलाचे वगैरे, या सगळ्यासाठी मी एक सामान्य ज्ञान विषयाचा नोट्सचा कोर्स बनवलेला आहे. त्या नोट्स तुम्ही ऍप मध्येच डाउनलोड करू शकता.
पीपीटी स्वरूपात तुम्ही ते वाचू शकता. फास्ट ट्रॅक रिव्हिजन जे म्हणतो ना आपण, आगामी पोलीस भरती असेल किंवा इत्यादी परीक्षांसाठी एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन तुम्हाला नोट्स मधून होऊन जाईल. नोट्स इतक्या मस्त आहेत की तुम्हाला त्याचा कंटाळा पण येणार नाही. तर भूगोल या विषयाच्या प्रामुख्याने चांगल्या खूप नोट्स आहेत. महाराष्ट्राचा असेल, भारताचा असेल, जगाचा असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅप सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर इतिहास हा खूप सुंदर त्या पद्धतीने कव्हर केलेला आहे. आधुनिक भारत आहे त्याच्यामध्ये, समाज सुधारक आहेत. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यामध्ये खूप छानपणे कव्हर केलेला आहे. राज्यघटना या विषयाच्या सुद्धा खूप सुंदर नोट्स मी अवेलेबल करून दिलेले आहेत. पंचायत राज या विषयाच्या सुद्धा छानपैकी माहिती त्याच्यामध्ये आहे. याच्या प्रॉपर नोट्स आहेत या 4 विषयांच्या आणि अर्थशास्त्राची एक बेसिक माहिती आहे आणि पंचवार्षिक योजना आहे. जे आहे तेच मी तुम्हाला सांगतोय आणि आणि विविध हा एक टॉपिक तिथं मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये संकीर्ण सगळ्या घडामोडी आहे. भारतातील, जगातील पहिला, महाराष्ट्रातील पहिला, जगातील पहिला असे जे काही संकीर्ण ज्याला स्टॅटिक जीकेचा भाग म्हणतो, तो एक विविधचा फोल्डर आहे. आणि सायन्स जे आहे ते सायन्सच्या खूप थोड्या नोट्स आहेत. त्या मी पुढे जाऊन अवेलेबल करणार आहे. लगेच माझ्याच्यानं आत्ता ते होणार नाहीयेत. पण हा एवढा डाटा अवेलेबल आहे आणि जो आहे तोच मी तुम्हाला सांगतोय. तो फक्त मी तुम्हाला आजच्या 31 डिसेंबर जो तारीख आहे त्या ऑफरमध्ये 149 ला मिळते आणि तुम्ही जर लेक्चर थोडंसं लेट बघत असाल आणि त्या वेळेच्या ऑफरनं सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता नोट्स अवेलेबल. व्हिडिओ कोर्सच्या बद्दल अजून मी तुम्हाला कन्फर्मेशन देत नाहीये. पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट करेल. नितेश शिंदे स्पीक्स हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. नितेश शिंदे स्पीक्स नावाचा आहे बघा. नितेश शिंदे स्पीक्स याच्यावरती तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जावा. तिथं मी चालू घडामोडीचे अपडेट्स, प्रश्न आणि आपल्या काही कोर्सच्या रिलेटेड गोष्टी असेल त्याही तुम्हाला मी तिथे देत असतो. तर ह्या 2 कोर्स अवेलेबल आहेत ऍपमध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. जाऊन ऍप डाउनलोड करून तुम्ही हे कोर्सेस जे आहेत ते खरेदी करू शकता. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की महाराष्ट्रातील कैद्यांसाठी कर्ज उपक्रम महाराष्ट्राने सुरू केलेला आहे आणि त्याला जिव्हाळा योजना असं नाव देण्यात आलेलं आहे. या उपक्रमाला काय नाव देण्यात आलेलं आहे? जिव्हाळा योजना. आता ही नेमकी योजना काय आहे ते आपण बघूयात. तर महाराष्ट्र सरकारनं काय केलेलं आहे की जे कैदी आहेत त्या कैद्यांना 50,000 रुपयापर्यंतचं वैयक्तिक कर्ज हे मिळू शकतं आणि त्याचा उपयोग ते आपल्या कुटुंबियांच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या कायदेशीर बाबींसंबंधितला खर्च भागवण्यासाठी या 50,000 रुपयाचा उपयोग ते करू शकतात. आणि अशा प्रकारचं हे जे सुरू करण्यात आले ते देशातील पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं सुरू केलेलं आहे. आता नेमकं हे कोणत्या बँकेतर्फे राबवलं जाणार आहे? तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे हा संपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. कैद्यांना 50,000 रुपये इतकं सुरू करण्यात आले आणि यासाठी व्याज लागणार आहे 7%. 7% व्याजानं सुरू केलेले आहे आणि येरवडा कारागृह जे आहे पुण्यातील, येरवडा कारागृह या पुण्यातील येरवडा कारागृहाच्या माध्यमातून म्हणजे इथून प्रथम सुरुवात करण्यात आली या जिव्हाळा योजनेची. आता ती संपूर्ण महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये राबवलं जाईल. याच्यामध्ये 4-5 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत रिपीट करतो. बघा, सगळ्यात पहिलं तर कैद्यांसाठी कर्ज पुरवठा करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलंय तर ते महाराष्ट्र. याचं नाव काय दिलंय? जिव्हाळा. किती पैसे मिळणार आहेत? 50,000 रुपये. किती टक्के व्याज लागणार आहे त्याला? 7%. आणि सुरुवात महाराष्ट्रातील कुठल्या कारागृहातून झाली तर ती येरवडा कारागृहातून झालेली आहे. हे सगळे मुद्दे या जिव्हाळा योजनेच्या संदर्भात आपल्याला लक्षामध्ये ठेवायचे. भारतातील पहिली मेडिसिटी. आता हे मेडिसिटी म्हणजे काय आहे तर संपूर्णतः जे काय मेडिकलचं मुद्दे आहेत, मग त्याच्यामध्ये मेडिकलचं कॉलेज असेल, त्याचबरोबर विविध दवाखाने असतील, त्यासाठी लागणारी औषधं असतील, इत्यादी सगळं एकाच छायाचित्रेखाली यावं आणि एक संपूर्ण दृष्ट्या वैद्यकीय दृष्ट्या प्रगती साधता यावी यासाठी भारतातील पहिली मेडिसिटी उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. ती मेडिसिटी असणार आहे पुणे. पुणे या शहरामध्ये, पुणे शहरातला जो खेड तालुका आहे त्या खेड तालुक्यामध्ये हा प्रकल्प मेडिसिटीचा उभारण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 300 एकर मध्ये खेड तालुक्यामध्ये हा उभारण्यात येणार आहे. The government of Maharashtra is announced to set up the country's first medical city named as इंद्रायणी मेडिसिटी. याचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर इंद्रायणी मेडिसिटी. आता याचा उद्देश काय आहे? मी जसं तुम्हाला सांगितलं की संपूर्णतः जे काही मेडिकल क्षेत्रातलं साधन सामग्री असतील किंवा संपूर्ण आता कुठल्या गोष्टी असतील, मग त्याच्यामध्ये डॉक्टर असतील किंवा सगळंच कुठेही काही कमी पडू नये आणि एक चांगली प्रगती त्या क्षेत्रात साधता यावी म्हणून पुणे सिटी
ज्याचं नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं की इंद्रायणी सिटी म्हणून ती ओळखली जाणार आहे आणि भारतातील नव्हे तर ती महाराष्ट्रातील पहिली मेडी सिटी ठरणार आहे. जगातील सर्वात वेगवान महासंगणक सुपर कम्प्युटर हे बऱ्याच परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. वारंवार यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर सुपर कम्प्युटर म्हणजेच जगातील हा कोणत्या देशाचा ठरलेला आहे? तर सध्याच्या कंडिशनला जगातील सर्वात वेगवान महासंगणक ठरलेला आहे अमेरिका या देशाचा असणारा फ्रंटियर. या अमेरिकेच्या फ्रंटियरनं जपानच्या फुगाकोला मागे टाकलेला आहे. भरपूर दिवस जपानचा फुगाको हा 1 नंबरला होता. मात्र आता दुसऱ्या क्रमांकावरती जपानचा फुगाको आलेला आहे आणि 1 नंबरवरती सध्या सर्वात फास्ट जर सुपर कॉम्प्युटर असेल तर तो अमेरिकेचा ठरलेला आहे आणि त्याचं नाव आहे फ्रंटियर. भारताच्या बाबतीत जर बघायला गेलं तर भारताचा सर्वात जास्त महाशक्तिशाली जो सुपर कॉम्प्युटर आहे तो परमसिद्धी आहे. मात्र जगभराच्या तुलनेत तो फक्त 111व्या क्रमांकावरती आहे आणि जगात सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती असणारा अमेरिकेचा फ्रंटियर आहे. फुगाको 2 नंबरला आलेला लक्षात ठेवा. मागच्या परीक्षेला फुगाको वरती प्रश्न येऊन गेलेला आहे मात्र आता फ्रंटियर 1 नंबरला आलेला आहे आणि तो कोणत्या देशाचा आहे तर तो अमेरिका या देशाचा आहे. आणि सर्वात शेवटी माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. 2023 च्या वर्षामध्ये तुम्हाला खूप यश मिळो आणि ज्या आई-वडिलांसाठी, घरच्यांसाठी तुम्ही हे स्वप्न पाहताय, एका पोस्टचं, एका वर्दीचं आणि एक अधिकारी होण्याचं, ते नक्की तुम्हाला मिळो. हे माझ्या तुमच्या शिक्षक मित्राकडून शुभेच्छा. असंच हसत राहा, अभ्यास करत राहा, प्रयत्न करत राहा प्रामाणिकपणे, जेणेकरून तुम्हाला या 2023 वर्षात यश मिळेल आणि तुमच्या आयुष्याला नक्कीच नवीन कलाटणी मिळेल. 2022 वर्षामध्ये तुम्ही खूप छान साथ दिली, खूप सपोर्ट केला. 2023 वर्षामध्ये सुद्धा मी तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे आहे. खूप मनापासून धन्यवाद. हॅपी न्यू इयर टू यू ऑल.